महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणारी लाल परी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत दररोज पोहोचते। प्रवाशांच्या सेवेसाठी याच लाल परीचे चालक, वाहक, यांत्रिक व अधिकारी रात्रंदिवस सेवा देतात। प्रवाशांना याच लाल परीने आपल्या स्वतःच्या कामाकरता फिरत असताना शासनाकडून अनेक वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात। मात्र या सवलतींमध्ये प्रामुख्याने अमृत महोत्सवी योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, 65 वर्षावरील ज्येष्ठांना अर्धे तिकीट, महिलांना 50% सूट व दिव्यांग व्यक्तींना 1/4 तिकिटाच्या सवलती देण्यात येतात। या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवासी नागरिक वेगवेगळ्या कल्पना शोधून बोगस लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। बोगस एसटी सवलतीचा लाभ घेणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांनी 24 डिसेंबर 2024 रोजी एका लेखी आदेशाने वाहतूक नियंत्रकांना बोगस कार्ड जमा करण्याचे आदेश दिले आहेत। आगार व्यवस्थापकांच्या या आदेशानंतर मेहकर आगारातील चालक, वाहक व इतर अधिकाऱ्यांनी बोगस व डुप्लिकेट कार्ड तयार करून एसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरू केली आहे। यामुळे फुल भाड्याने एसटीचा प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुद्धा या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे। मात्र बोगस व डुप्लिकेट सवलत कार्डाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे। दरम्यान मेहकर आगाराचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक बसस्थानकामध्ये ही मोहीम राबवण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून केल्या जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टे, लोणार तालुका प्रतिनिधी।